त्यांची पण डिलिव्हरी झाली आहे, यांचं पण बाळ छोटं आहे महिन्याचं आणि ते आपल्याही बाळाची काळजी घेतात आणि या त्यांच्या कुत्र्याची पण काळजी घेतात. काय चिरकुली माझ्या आयशा बघूल आहे आजी. आता कसं करता थोडं ना कटोऱ्यासारखं आण तू, म्हणजे ते आत नाही जाणार. आज जाता डायरेक्ट कटोऱ्यात चालले भूक लागली तर काय करते तू इकडे राजा मी घेऊन चालला. अगं बाई ग, खूप भूक लागली रे त्यांना. लोक त्याला रोज दूध पाजतात आणि छोटी पिल्ल आहे. खूप कौतुक आहे तुम्हा सगळ्यांचं, खरंच खूप कौतुक आहे. मग काय करा आता, बिल बोलणार नाही ते. नाही एवढं तुम्ही दाखवताय हे खूप कौतुक आहे. एखाद्याने म्हटलं तर मरू दे, आपलं काय जात आहे. ते कसं ते कुत्री आमचं सांगेल माहितीये का, ते अपंग होते. हो का? एक पाय तुटला जायचे, 2 पाय. हो का? असं मोठे एक पाय तुटला होता आणि एक अपंग होता. हो का? ते आमच्या घरी राहायचे. आम्ही जेवणाला गेलो तर आमच्या घरी यायचे, जेवण करून आमच्या घरी वापस यायचे. अरे वा. आम्ही कामावर घरी आता तर तिथपर्यंत व्हायचं आम्हाला. हो का? तर तुम्हाला 2-3दा पाजवावं लागत असेल. 4 म्हणजे मी आणलं की लगेच शांती, लगेच तू दुसरा पोरे आली. अरे वा. शांत. अरे वा. सकाळी कोण आणलं तर संध्याकाळला कोणी ना कोणी आमच्या बरोबर आणतात. 10 जण आम्ही कामाला येतो. 10 जण म्हणून म्हणजे रोज म्हणजे मा टाइम झाला सकाळचा, गाईचे गाई आणून घेतात. इथे बसले 2 जण. तर यांची पण डिलिव्हरी झाली आहे, यांचं पण बाळ छोटं आहे महिन्याचं आणि ते आपल्याही बाळाची काळजी घेतात आणि या त्यांच्या कुत्र्याची पण काळजी घेतात. खऱ्या मदर आहेत. 8 किलो आणि कुठून आणले तुम्ही? हे आम्ही ज्या ठिकाणी काम करतो ना, हे तिथे म्हणजे यांच्या आईसोबत राहायचे. पण यांची आई एकदम अचानक मध्ये ऑफ झाली. हो का? हा, एकदम अचानक मध्ये ऑफ झाली आणि हे खूप लहान होते, म्हणजे त्यांचे डोळे पण उघडे नव्हते त्या टायमात. त्या टायमापासून म्हणजे आमच्या जवळच ठेवले त्यांना. मग आम्ही स्वतः रोज दूध आणतो आणि आमच्या हाताने त्यांना एक बॉटल नॅपकिनची घेऊन सगळं आमच्या हाताने त्यांना पाहतो. ते डायरेक्ट तिथं आतमध्ये गेले तर मरायला दिसले आम्हाला ते कुत्री, तर तिथं गाडून टाकले आम्ही. आम्हाला पण माहिती नाही म्हणजे काय बिमार नाही, काही नाही. हे काय किसमिली एकदम अचानक वाढली. अरे कोणी आहे का आताच्या जगामध्ये असं करणार? शादूला सतत झोपून हसला. ओल बाबू काय झालं? माझं मोनो.